आपण पाहिलं काय काय थर्मोडायनामिक्स ब्रांच आहे कशाची रे एक फिजिक्सची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये आपण स्टडी करतो कशाचा हीट आणि टेम्परेचर अँड इंटरकन्वर्जन ऑफ हीट अँड अदर फॉर्म ऑफ हीट आणि टेम्परेचर दोन्ही वेगळ्या गोष्टी आहे जर मी एखाद्या बॉडीला जर हीट दिली तर त्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होतं जर मी एखाद्या बॉडीला जर हीट दिली तर त्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी ओके डन हीटचं युनिट काय आहे जूल टेम्परेचरचं एसआय युनिट काय आहे टेम्परेचरचं एसआय युनिट केल्विन टेम्परेचरचं एसआय युनिट काय आहे केल्विन ओके आणि हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी आणि ज्याच्याकडे एनर्जी असते ते वर्क करू शकतो आणि थर्मोडायनामिक्स डेली लाईफ मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे रेफ्रिजरेटर फ्रीज आतमध्ये जी हीट आहे ना आतमध्ये हीट तो काय करतो रे बाहेर काढतो आपण हात एक केमिकल वरती घासले ते पण काय थर्मोडायनामिक्स मग आपल्याला काय करायचं माहितीये का या हीटचा यूज करून ही हीट जी एनर्जी आहे ना ती वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये काय करायची कन्वर्ट करायची आधी जुन्या काळी हे असायचं बघा तुमचं ज्या रेल्वे असायचे ह्याच्यावरती पडायच्या कशावरती हीट इंजिन वरती आत्ताचे जे आहेत ना त्या ह्याच्यावरती पडतात कशावरती इलेक्ट्रिसिटी आधीच्या ज्या जुन्या रेल्वे होत्या ना त्याच्यात हीट इंजिन असायचं ते माहितीये का कोळसा टाकायचे त्याच्यात ते कोळसा पेटला की पाणी तापायचं नंतर त्याची वाफ तयार व्हायची आणि ती वाफ त्या टर्बाईन वरती पडायची आणि ते टर्बाईन फिरायचं हे जे आहे ना ते काय होतं थर्मोडायनामिक्स नंतर डेफिनेशन पाहिजे कशाची रे थर्मल इक्विलिब्रियम कशाची डेफिनेशन पाहिली थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय होतं प्रांजल जर दोन बॉडींचं टेम्परेचर सेम असेल तर मी म्हणणार त्या दोन बॉडी कशा आहेत म्हणजे त्या दोन बॉडी मध्ये हीट ट्रान्सफर होणार टू बॉडीज आर थर्मली कॉन्टॅक्ट with each other are said to be thermal equilibrium with when there is no transfer of heat जर दोन बॉडी मध्ये जर हीट ट्रान्सफर होत नसेल तर मी म्हणणार त्या बॉडी कशा आहेत म्हणजे त्यांचं टेम्परेचर काय आहे सेम हीट तेव्हाच फ्लो होणार जेव्हा दोन बॉडी मध्ये काय असेल टेम्परेचरचा डिफरन्स असेल ओके नंतर आपण पाहिलं झिरो लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स झिरो लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स का होता जर झिरो लॉ थर्मोडायनामिक्स होता मी काय केलं तीन सिस्टीम आहेत पहिली दुसरी तिसरी याला नाव दिलं ए याला नाव दिलं बी आणि याला नाव दिलं सी आता थर्मल इक्विलिब्रियम मध्ये मी कोण म्हणलं रे ए आणि बी ए आणि बी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये इकडं म्हणलं कोण ए आणि सी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये तर हा लॉ सांगतो बी आणि सी पण कसे असणार आहे थर्मल इक्विलिब्रियम स्टेटमेंट काय म्हणतात when two systems are thermal equilibrium with third system then they are also thermal equilibrium with each other आणि याचा सिग्निफिकन्स काय याचा यूज करतो आपण त्यासाठी एखाद्या बॉडीचं टेम्परेचर मोजण्यासाठी ओके तर लक्ष द्या हा स्कूल मध्ये लेसन झालाय का कोणाचा पुढचा पॉइंट घ्या सिस्टीम आता ह्याचे डेफिनेशन घेतले हे जागा सोडा घरी लिहा लिहिलं का हे सिस्टीम लिहिलं का सिस्टीम म्हणजे काय असतं माहितीये का कलेक्शन ऑफ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स which has ability to exchange energy with the surrounding म्हणजे काय केमिस्ट्री मध्ये सोपी डेफिनेशन असं करतात म्हणजे काय खास त्यांनी चाललंय मिस्त्री आणि मध्ये पाण्याचं डबकं भेटलं ते पाण्याचं डबकं म्हणजे काय झालं सिस्टीम चहाचा गरम चहाचा कप आहे तो तुमच्यासाठी काय झाला सिस्टीम ओके दुसरं एखादं कपल असतं बघा मस्त पैकी नदीच्या कडेला मस्त असतं नदीकडे पाण्याकडे बघत असतं त्यांना पाण्याशिवाय ते काही दिसत नाही बाकीचं मग त्यांच्यासाठी ते काय झालं रे सिस्टीम आणि ते सिस्टीम सोडून बाकीचं जेवढे ना त्याला काय म्हणणार मी सराउंडिंग कलेक्शन ऑफ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स
that has ability to exchange energy with the surrounding. मग अशा किती सिस्टीम सांगू शकता तुम्ही? इन्फायनाइट. मी एका भांड्यामध्ये काय ठेवलंय? आईस ठेवलंय. तर तो भांड म्हणजे काय झालं? ते सोडून बाकीचं सगळं काय असणार आहे? सराउंडिंग. चहाचा कप आहे, तो चहाचा कप, मला फक्त चहाचा कप दिसतोय, ते माझ्यासाठी काय झाला? बाकीचं सगळं काय असणार आहे? किंवा उरूस वगैरे असतो, मस्तपैकी जत्रा वगैरे असतात बघा, चुलीवरती हे मांडलेलं असतं काय तुमचं पातेलं, त्याच्यात बटाटे शिजत असतं मस्त, लोकांना भुका लागलेल्या असतात आणि उशीर झालेला असतो, लोकांना भुका लागलेल्या असतात, तर ते सगळे ह्याच्याकडे बघतात. कोणाकडे? त्या पातेल्याकडे. त्या पातेल्यातलं बटन त्यांच्यासाठी काय झालं? ते सोडून बाकीचं काय झालं? पण त्यांना सराउंडिंगशी काय देणं घेत नसतं, त्यांना फक्त बटन दिसत असतं. पण हे पण काय आहे? सिस्टीम. तीन गोष्टी आहेत: सिस्टीम, बाउंड्री आणि सराउंडिंग. म्हणजे बघा, हा चहाचा कप आहे, ह्याच्यातला जो चहा आहे ना, त्याला काय म्हणणार मी? सिस्टीम. आता ती सिस्टीम झाली. इथं एक लाईन असणार आहे बघा, इमॅजिनरी लाईन. इमॅजिनरी लाईन ती चहाला आणि बाकीच्या गोष्टीला काय करते? तर त्याला काय म्हणणार माहितीये का मी? हे लाईनला बाउंड्री. ओके. आणि ही बाउंड्रीच्या पलीकडं जे काय त्याला काय म्हणणार मी? सराउंडिंग. पाण्याचं डबकं आहे, बेडू त्याच्यामध्ये मस्त की, तर डबकं म्हणजे काय झालं? बाकीचं सगळं काय? आता अशी एक इमॅजिनरी लाईन किंवा सरफेस जो सिस्टीमला आणि ह्याला वेगळं करतो, कोणाला? त्याला काय म्हणणार मी? बाउंड्री म्हणणार. ओके. आणि सिस्टीमचे तीन टाइप्स आहेत. सिस्टीमचे तीन टाइप्स आहेत. आता हे तुम्हाला माहिती पाहिजे ना, म्हणजे तुम्ही कोणाला सांगितलं पाहिजे, माहितीये का? ओपन सिस्टीम, ओपन सिस्टीम. दुसरी ओपन, तर दुसरी क्लोजच असणार. क्लोज सिस्टीम. आता तिसरी काय सांगणार? येस, ऐकले ना, तेच म्हणतात तुम्हाला झालंय का स्कूलमध्ये? आयसोलेटेड. आयसोलेटेड. ओपन सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम बघा, लक्ष द्या. हा आपला चहाचा कप आहे. चहाचा कप आणि सिलेंडर हे चॅप्टर मध्ये सारखं येणार आहे. त्याचा हा दांडा आहे. ओके. आता मी काय केलं बघा, ओपन ठेवलंय. ओपन. आता ह्याच्यातून ना चहाचा कप 100 डिग्री सेल्सिअस त्याचं टेम्परेचर, काय वेळेला तो काय होणार आहे? थंड होणार. म्हणजे त्यांनी काय ट्रान्सफर केलं रे? हीट ट्रान्सफर केली. ओके. काही वेळेला तो थंड झाला म्हणजे त्याने ट्रान्सफर काय केली? हीट. आता तुम्ही जर लीड बघितलं ना, त्याच्यातून अशी हे जाती बघा, काय जाती? वाफ जाती. तो म्हणजे काय माहितीये का? मॅटर. काय म्हणणार त्याला? मग हा ओपन चहाचा कप ठेवला तर त्याच्यातून दोन्ही गोष्टी बाहेर जातात, एक तर हीट आणि त्याला काय म्हणणार आपण? ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम ज्याच्यातून दोन्ही गोष्टी बाहेर जातात, हीट पण आणि मॅटर. हीट म्हणजे काय? एनर्जी. ओके. डन. हे दिसतंय ना, झालं. किंवा ते मग अशी मटणाचं पातेलं सांगितलं, ओपन आहे, झाकण नाही, मस्त पैकी बाहेर वास येतोय, वाफ येते. आता त्याच्यातून पण दोन्ही गोष्टी ट्रान्सफर होतात. कोणत्या? हीट आणि मॅटर. ते पण काय झालं? ओपन सिस्टीम. दुसरं कोणतं असतं कोणती माहितीये का? क्लोज सिस्टीम. क्लोज सिस्टीम. आता ह्याची जत्रा आहे जवळकडची. जवळकडची आपण जेव्हा गेलो आणि हे काय रे, त्याचं भांड आहे, एक बकर शिजाई घातली मस्तपैकी आणि मस्तपैकी वास येत होता. पण काय झालं, वास एवढा भारी यायला लागला तर शेजारची लोक पण यायला लागले. शेजारची म्हणजे हा म्हणला की लोक नाही जमायला लागले, वास बंद करूयात आपण, म्हणून त्याच्यावरती झाकण ठेवलं. तेव्हा संजोग जमायला लागले त्याच्याकडे, त्याच्यावरती झाकण ठेवलं. आता बघा, मला सांग, ह्याच्यातून ट्रान्सफर का होणार आहे? मॅटर ट्रान्सफर होणार आहे का? स्टीम जाणार आहे का? ट्रान्सफर होतो. तो म्हणला की लोकांना खायला द्यायचं, कसं ठेवायचं, थोड्या वेळ काय होणार आहे? थंड होणार. मग त्याच्यातून काय ट्रान्सफर झालं? तर ह्याला काय म्हणणार? क्लोज सिस्टीम. क्लोज सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम ज्याच्यातून एकच ट्रान्सफर होतं, काय? हीट. किंवा हे चहाचं भांड आहे, चहाचा कप आहे, त्याच्यावरती मी वरून झाकण ठेवलं तर ती पण कोणती सिस्टीम झाली? चहाचा कप आहे ना, थोड्या काय होणार आहे? चहा
थंड होणारी, म्हणजे त्याच्यातून काय ट्रान्सफर झाली. आणि ओपन सिस्टीम म्हणजे दोन्ही ट्रान्सफर होतो, हिट आणि मॅटर. तिसरी कोणती असते माहिती का? तिसरी कोणती असते? आयसोलेटेड. आयसोलेटेड म्हणजे हिट पण नाही ट्रान्सफर होत आणि मॅटर. एक्झाम्पल काय माहिती का? थर्मस ग्लास. थर्मस ग्लास मध्ये तुम्ही चहा ठेवा, चहा गरम राहतो दिवसभर, म्हणजे त्याच्यातून हिट ट्रान्सफर झाली का, मॅटर ट्रान्सफर झाला का, त्याला काय म्हणतात? आयसोलेटेड. पण असं म्हणे जगामध्ये परफेक्टली आयसोलेटेड कोणती सिस्टीम नाही. तुम्ही त्या थर्मस ग्लास मध्ये चहा ठेवला आणि 2 वर्षानंतर बघितला, गरम राहणार का? काहीतरी थंड होणार ना. म्हणजे जगामध्ये आयसोलेटेड कोणती परफेक्टली सिस्टीम नाही. बाहेर रस्त्यावरती पाण्याचा ढक्कन कोणती सिस्टीम आहे? ओपन सिस्टीम. माझ्या बॉटल मध्ये पाणी आहे, कोणती सिस्टीम आहे? डेफिनेशन घरी लिसाल, लिसाल ना. सिस्टीमचे, थर्मोडायनामिक सिस्टीमचे 3 टाइप्स: ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि ओपन सिस्टीम म्हणजे विच एक्सचेंज एनर्जी अँड क्लोज सिस्टीम म्हणजे विच एक्सचेंज ओनली एनर्जी नॉट मॅटर. एक्झाम्पल काय? बॉइलिंग वॉटर इन क्लोज. पाणी उकळते आणि झाकण ठेवते तर ती काय झाली? क्लोज. आणि आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे डज नॉट ट्रान्सफर एनर्जी अँड मॅटर. एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की थर्मस ग्लास. ओके, जागा सोडायला त्या 3 डेफिनेशन द्यायचे तुम्हाला, तर जागा सोडा. झालं? जायचं पुढं. आणि जायचं का? मी सांग ना घरी, उद्या आल्यावर चेक करणार आहे का? जायचं पुढं. हीट, हीट, हीट. सगळंच लिहू शकता, थेरॉटिकल आहे, लिहू शकता ना. आणि हे काही तुम्हाला विचारणार नाही. आतापर्यंत जेवढं झालं त्याच्यामध्ये तुम्हाला हा विचारू शकतो, झिरो लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, झिरो लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तेवढा विचारू शकतो. बाकी तुमचं जर नशीब जर लय भारी असेल ना तर तुम्हाला हे विचारू शकतात, टाइप्स ऑफ सिस्टीम. आणि कधीतरी विचारलं नाही तरी काही रताळ्यांना निघता येत नाही. किती मला एक क्वालिटी असते म्हणजे विचारला क्वेश्चन टाइप्स ऑफ सिस्टीम, झालं का? लक्ष द्या. हिट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. मगाशी सांगितलं, हिट इज द फॉर्म ऑफ which transfer between system and its environments due to temperature difference. आणि हिटचं सिम्बॉल काय माहितीये का? Q. युनिट काय माहितीये का? जूल. एनर्जी आणि एनर्जीचे युनिट काय असतं? जूल. लक्ष द्या. समजा it is the form of energy which transfer between system and its environment due to temperature difference. तोच आपला आला कोण? चहाचं टेम्परेचर किती? 70 डिग्री सेल्सिअस. त्याला काय म्हणणार? सिस्टीम. बाकीचं काय झालं? एन्व्हायरमेंट, सराउंडिंग. आता सराउंडिंगचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस. मला सांगा हिट कुठून कुठे ट्रान्सफर होणार? सिस्टीम मधून सराउंडिंग. दुसरं मी घेतलं, आपलं भांड घेतलं, आईस टाकलं त्याच्यात. त्या आईसचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस, सराउंडिंगचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस. हिट कुठून कुठे ट्रान्सफर होणार? ओके. It always flow from higher temperature to lower temperature. हेच तुम्हाला खाली सांगितलेले आहे. फ्लो ऑफ एनर्जी बिटवीन सिस्टीम अँड इट्स एन्व्हायरमेंट. लक्ष द्या, लक्ष द्या. मी काय करतो? सिस्टीम म्हणलं की असं काहीतरी काढायचं. सिस्टीम म्हणलं की असं काहीतरी काढायचं. हे सिस्टीम. हे सिस्टीमचं टेम्परेचर टीएस. टीएस म्हणजे काय? टेम्परेचर ऑफ सिस्टीम. आणि हे सिस्टीम सोडून बाकीचं असणार त्याला काय म्हणणार? मी म्हणतो सराउंडिंग म्हणा किंवा एन्व्हायरमेंट म्हणा. मी म्हणतो टी, टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. जर जाधव टीएस ग्रेटर दॅन टीए तर मला सांग काय होणार? हिट. हिट म्हणजे क्यू. क्यू फ्लोज फ्रॉम कुठून पुढे जाणार? कुठून पुढे जाणार? सिस्टीम टू
सराउंडिंग म्हणा किंवा इन्व्हायरमेंट म्हणा. झालं एक. दुसऱ्याच्या अपोजिट असं आहे बघा. ही आपली प्रार्थना काय रे? सिस्टीम. हे सिस्टीमचं टेम्परेचर टीएस. हे काय रे? इन्व्हायरमेंट टीई. आणि मी काय म्हणतो माहितीये का? टेम्परेचर ऑफ इन्व्हायरमेंट इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ इन्व्हायरमेंट ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सिस्टीम. काय होणार प्रार्थना सांगा? एन्व्हायरमेंट मधून हीट कुठे येणार? यू फ्लोज फ्रॉम कुठून? सराउंडिंग टू सिस्टीम. झालं. तिसरं कृष्णा काय झालं? टेम्परेचर ऑफ सिस्टीम टीएस, टेम्परेचर ऑफ इन्व्हायरमेंट टीई. आणि इथं काय कंडिशन माहिती का? टीएस इज इक्वल टू टीई. तर मला सांग काय होणार आहे? काहीच होणार नाही. म्हणजे हीट फ्लो नाही होणार. कारण त्या बॉडी हे याच्या बरोबर काय झालं रे? आपली जी सिस्टीम आहे ना ती ह्याच्या बरोबर काय असणार आहे? आता बघा, आता सांगतोय काय सांगतोय. जेव्हा इथं हीट फ्लो होणार कुठून रे? सिस्टीम टू. म्हणजे सिस्टीम मधून हीट जाणार काय येणार रे? जाणार. सिस्टीम मधून हीट. आणि ज्या सिस्टीम मधून हीट जाणार ना त्यावेळेस क्यू आहे ना, क्यू इज निगेटिव्ह. क्यू काय घेणार? हे परत सांगणार नाही. जेव्हा सिस्टीम मधून हीट जाणार ना तेव्हा क्यू काय घेणार? इथं सिस्टीम मध्ये हीट येणार का जाणार रे? येणार. सिस्टीम मध्ये हीट. आणि जेव्हा सिस्टीम मध्ये हीट जर आली तर मी क्यू काय घेणार माहितीये का? क्यू काय घेणार? पॉझिटिव्ह. तुम्हाला 500 रुपये सापडले. हीट आली ना, एनर्जी आली. 500 रुपये आले म्हणजे झालं ना महिन्याभराचा वडापावचं नियोजन. म्हणजे तुम्ही काय झाला रे? पॉझिटिव्ह. आणि 500 रुपये हरवल्यावरती निगेटिव्ह झाला. इथं सिस्टीम आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर काय आहे? सेम आहे. इथं क्यू काय असणार आहे? 0. नो चेंज. झालं. हीट कशी फ्लो होते? जर सिस्टीमचं टेम्परेचर जास्त असेल कोणापेक्षा? सराउंडिंग पेक्षा. सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे कोणापेक्षा? तर हीट कुठे फ्लो होणार? सिस्टीम कडून सराउंडिंग. त्यावेळेस क्यू काय घेणार? निगेटिव्ह घेणार. एन्व्हायरमेंटचं सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त आहे सिस्टीम पेक्षा. हीट कुठे फ्लो होणार? सराउंडिंग कडून. क्यू काय घेणार? आता मला ज्याला विचारलं त्यांनी सांगायचं. इकडे ना, इकडं आपण प्रांजल विचारा. प्रांजल, गरम चहा आणि आईस झालं. मला सांगा, याला म्हणलं मी ए सिस्टीम, याला म्हणलं मी बी सिस्टीम. कुणासाठी क्यू पॉझिटिव्ह असेल, कुणासाठी निगेटिव्ह असेल? बाकीचे बोलणार नाही. ए साठी काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. ए साठी काय असणार आहे? एवढं कसं रिॲडिकेट करता? हा, जवळ कर. ए साठी निगेटिव्ह असणार. का रे? हीट जाणार ना त्याच्याकडून. हीट जाणार. याच्यासाठी काय असणार आहे? पॉझिटिव्ह. कारण तो हीट काय करणार आहे? ओके, तर लिसा घरी डायग्राम पण ड्रॉ कर सर नक्की. आणि ह्याच्यात काय असं रॉकेट सायन्स प्रार्थना. सिस्टीम मध्ये हीट आली तर काय घेणार? पॉझिटिव्ह. सिस्टीम मधून गेली तर काय घेणार? निगेटिव्ह. ओके, तर 3 गोष्टी पाहिजेत बघा आपल्याला. 3 गोष्टी पाहिजेत सिमरन. 3 गोष्टी पाहिजेत. कोणत्या माहितीये का? एक तर क्यू पाहिजे. क्यू म्हणजे काय? हीट. दुसरं यू पाहिजे. यू म्हणजे काय? इंटरनल एनर्जी. आणि तिसरं काय पाहिजे माहिती का? वर्क पाहिजे. तिसरं काय पाहिजे? वर्क पाहिजे. आणि तिघांवरून आपल्याला फंक्शनल थर्मोडायनामिक्स पाहिजे. आता काय सांगितलंय? हीट सांगितलं.
ओके, हिटचा सिम्बॉल काय? हिट म्हणजे काय? एनर्जी. दुसरं इंटरनल एनर्जी. लक्ष द्या, लक्ष द्या. इंटरनल डेफिनेशन काय त्याची? केमिस्ट्री मध्ये पण असेल बघा. एनर्जी इज असोसिएटेड, इथं डॉट नाही बरं का, एनर्जी असोसिएटेड with the random disordered motion of the molecules of the system. आणि ती इंटरनल कशाने डिनोट करतो? यू ने डिनोट करतो. म्हणजे काय बघा, इंटरनल एनर्जी म्हणजे काय असतं? आणि या सगळ्या कन्सेप्ट ऍज इज तुम्हाला ह्याच्यामध्ये पण येणार आहे बरं का, केमिस्ट्रीमध्ये. बीकर घेतलं आणि त्या बीकर मध्ये पाणी टाकलं 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 काय करताय जवळ तो? बुक आहे का? बुक कशाला? बुक म्हटलं सांगतोय ना. हा, बुक म्हटलं जर बघून समजता असतं कशाला असेल. बघा मी काय घेतलं, बिकर घेतला आणि ते बिकर मध्ये पाणी टाकलं. बिकर मध्ये काय टाकलं? पाणी टाकलं. आता त्याच्यामध्ये इंचा ड्रॉप टाकला. इंचा ड्रॉप काय होतं? स्प्रेड होते. का स्प्रेड होतं माहितीये का? का स्प्रेड होतं माहितीये का? ते पाण्याची मॉलिक्युल एका जागी नसतात. ते पाण्याची मॉलिक्युल कंटिन्युअसली फिरत असतात. आणखी जर आपल्याला पाहायचं असेल ना, तुम्ही जर ह्याच्यामध्ये इंचा ड्रॉप टाकला, कपडे धुवायचे इंचा ड्रॉप, आपल्या तेलाचे इंचा ड्रॉप टाकला तर तो सगळीकडे पसरतो. का पसरतो माहितीये का? याच्यात पाण्याची इनफायनाइट मॉलिक्युल आहे आणि प्रत्येक मॉलिक्युल रॅन्डम मोशन करत असतो. मग इथं एखादा इंचा ड्रॉप पडला, त्या ड्रॉप मध्ये इंचे हजारो मॉलिक्युल्स आहेत. मग हा पाण्याचा ड्रॉप काय करतो? त्याला घेतो डोक्यावरती आणि चल म्हणतो मी तुला फिरवून आणतो. आणि असं सगळ्या पाणी त्याला फिरवून आणतो. त्याच्यामध्ये पाणी काय होणार आहे? निळवणार आहे. पण समजा ह्या पाण्याचं टेम्परेचर 15 डिग्री सेल्सिअस किती आहे? आता तुम्ही पाणी थोडंसं गरम केलं, पाणी थोडंसं गरम केलं आणि त्याचं टेम्परेचर केलं 70 डिग्री सेल्सिअस. किती केलं? आणि आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही इंचा ड्रॉप टाकला ना, तर ह्याच्यापेक्षा जोरात पसरतो. आता त्या मॉलिक्युल, पाण्याचे मॉलिक्युल किंवा लिक्विडचे मॉलिक्युल किंवा गॅसचे मॉलिक्युल ज्या स्पीडने पळतात ना, मोशन मध्ये येते. आणि जे मोशन मध्ये असते त्याच्याकडे एक एनर्जी असते. कोणती? कायनेटिक एनर्जी. ह्या मॉलिक्युलची जी कायनेटिक एनर्जी ना, त्याला सांगतो आपण इंटरनल एनर्जी. ओके, तर आता क्लासरूम मध्ये आपल्या गॅसचे मॉलिक्युल्स आहेत आणि गॅसचे मॉलिक्युल्स कंटिन्युअसली इकडे तिकडे पळतात. त्यांच्याकडे काय? कायनेटिक एनर्जी. त्या कायनेटिक एनर्जीलाच काय म्हणतो आपण? इंटरनल. ओके, आता पोटेन्शियल एनर्जी आपण असं समजतो की त्यांच्यामध्ये ते अट्रॅक्शन आहे, ते निग्लिजिबल आहे. त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी कन्सिडर करत नाही. जी काही एनर्जी असणार ती कायनेटिक एनर्जी आहे. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? त्यांची इंटरनल एनर्जी. आणि इंटरनल एनर्जीचा सिम्बॉल काय माहितीये का? इंटरनल एनर्जीचा सिम्बॉल काय आहे? यू आहे. यू. इंटरनल सिम्बॉल काय? यू. आणि युनिट काय असेल त्याचं? जूल. एनर्जी म्हणजे लक्ष द्या, लक्ष द्या. ग्लास घेतला बिकर आणि ह्याच्यामध्ये मी वॉटर टाकलं. आता ह्या वॉटरची मॉलिक्युल्स किंवा लिक्विडची मॉलिक्युल किंवा गॅसची मॉलिक्युल काय करतात? इकडे तिकडे पळतात. आता हे आपल्यासाठी काय झालं? सिस्टीम. ह्या सिस्टीमची मी इंटरनल एनर्जी नाही फाइंड करू शकत. ओके, नाही फाइंड करू शकत. आता मी काय केलं? ह्याला खालून हीट दिली तर ह्या मॉलिक्युलचं स्पीड काय होतं रे? वाढतं. स्पीड वाढणं म्हणजे त्याची इंटरनल वाढली. आधी इंटरनलची किती होती माहिती का? हीट द्यायची आधी U1 होती. हीट दिल्यानंतर किती झाली माहिती का? U2. मी नुसता U नाही फाइंड करू शकत. मी काय फाइंड करू शकतो माहिती का? U2 मायनस U1. आणि ह्यालाच काय म्हणतो माहिती का? चेंज. मी एखाद्या सिस्टीम साठी काय फाइंड करू शकतो? चेंज इन इंटरनल एनर्जी. नुसती इंटरनल नाही फाइंड करू शकत. मी एखाद्या सिस्टीम साठी काय फाइंड करू शकतो? काय फाइंड करू शकतो? चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी. आणि ते डिनोट कशाने करणार? डेल्टा यू. कायम तुम्हाला डेल्टा यू दिसणार, यू नाही दिसणार. झालं? झालं? लक्ष द्या. आणि लाईफ टाइम लक्षात ठेवायचं. लाईफ टाइम लक्षात ठेवायचं.
internal energy is directly proportional to temperature. Internal energy is directly proportional to temperature. भजी तळताना बघितलं ना, वडापाव तळताना थंड तेल टाकले गप असतात ते त्याला खालून बीड गेली तेल उकळायला लागलं तर ते उड्या मारतात पटापटा टाकले. टेम्परेचर वाढलं तर इंटरनची पण काय अरे कोणत्याही सिस्टीमची सिस्टीम म्हणजे ते पहिल्याला सिस्टीम नका म्हणू, आपली सिस्टीम म्हणजे गॅस असणार लिक्विड वगैरे असणार. कोणत्याही सिस्टीमला तुम्ही हीट दिली तर त्याची इंटरनची काय होते इन्क्रीज होते. वॉटरला जर हीट दिली तर वॉटरच्या मॉलिक्युलचं स्पीड काय होते. गॅसला जर हीट दिली तर गॅसच्या मॉलिक्युलचं स्पीड पण काय होतं. म्हणजेच त्याची इंटरनची लाईफ टाइम लक्षात ठेवायचं. लाईफ टाइम लक्षात ठेवायचं एखाद्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी ही डायरेक्टली प्रपोर्शनल कशाला. मी एखाद्या सिस्टीमची इंटरनची दोन पद्धतीने चेंज करू शकतो. मी एखाद्या सिस्टीमची इंटरनची दोन पद्धतीने चेंज करू शकतो. कशी. एक बाय हिटिंग. बाय हिटिंग म्हणजे काय. म्हणजे काय हे अशी गोष्ट सारखी येणार आहे बरं का. याला म्हणायचं सिलेंडर आणि हा जो आहे ना याला म्हणायचं पिस्टन. याच्यामध्ये मी गॅसची मॉलिक्यूल भरली आहेत. आता ते 100च्या स्पीडने पळतात. मी याला काय केलं रे हिट केलं. आता हिट म्हणजे हे झालं सराउंडिंग. सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त. हे सिस्टीम हिट कुठून कुठे फ्लो होणार म्हणजे तो गॅस काय करणार हिट ऍब्सॉर्ब. आता समजा त्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस. किती आहे. हीट दिल्यामुळं हीट दिल्यामुळं हीट दिल्यामुळं हीट दिल्यामुळं हीट दिल्यामुळं त्याचं टेम्परेचर काय होणार वाढणार. 200 डिग्री सेल्सिअस झालं. आणि मी इथंच लिहिलंय काय टेम्परेचर वाढलं तर इंटरनची पण काय होणार. म्हणजे मी जर ह्याला हीट दिली ना त्याची इंटरनची काय झाली. मी एखाद्या सिस्टीमची इंटरनची दोन पद्धतीने चेंज करू शकतो. एक तर बाय हिटिंग. मी एखाद्या सिस्टीमला हीट दिली ना तर त्याची इंटरनची काय होणार आहे म्हणजे त्याचं पळण्याचं स्पीड काय होणार आहे वाढणार. म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी वाढणार. ओके डन झालं. दुसरं सेकंड काय माहितीये का. सेकंड बाय डुईंग वर्क. बाय डुईंग वर्क म्हणजे काय. म्हणजे काय बघा. हा काय रे आपला सिलेंडर. आता एक कन्सेप्ट येणार ना काय तुम पुढे सारखी मूवेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन. काय म्हणणार मूवेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन. हा पिस्टन आहे. पिस्टन म्हणजे जो मागे पुढे जातो गाडीच्या इंजिन मध्ये असतो ना. तर याच्यात मी गॅस भरला. आता हा जो पिस्टन आहे ना हा मूवेबल आहे मासलेस आहे फ्रिक्शनलेस आहे. हा आयडियल कन्सेप्ट आहे. आयडियल काल्पनिक. असा कधी पिस्टन नसता जो मूवेबल आहे मासलेस आहे फ्रिक्शनलेस आहे. मूवेबल असू शकतो मासलेस आणि फ्रिक्शनलेस नसू शकतो. ते आपण स्टडी करायसाठी हे केलंय. मग हा जो आहे ना हा पिस्टन आहे. आतमध्ये प्रेशर वाढले तर तो काय होणार आहे आणि बाहेरचं आतमध्ये जाणार आहे. मला सांगा आता मला सांगा हा पिस्टन मी आतमध्ये ढकलला. आतमध्ये ढकलला तर ढकलला तर तो ह्या पोझिशनला आला. या पोझिशनला आला. कोणत्या पोझिशनला आला तो पुढे सरकणार. पुढे सरकणार. मला सांगा त्या गॅसच्या मॉलिक्युलचं एनर्जी वाढणार का कमी होणार. काय प्रेशरचा काय संबंध. मी याला ढकलला आतमध्ये. हा पिस्टन इथं होता इथं आला. गॅसचे मॉलिक्युल वाढणे कमी झाले काय झालं का तेवढेच आहे. मी फक्त याला इथून इथं आणलं तर ह्याची एनर्जी वाढणार का कमी होणार. तुम्ही म्हणताय वाढणार. वाढणार तर का वाढणार. हा का बरं
व्हॉल्यूम कमी झालं, व्हॉल्यूमचा आणि इंटरेस्टचा काय संबंध का आहे? लक्ष द्या ना बघा, सांगायची गरज नाही लागली पाहिजे. मी काय केलं, याला ढकलली. आता मॉलिक्यूल 100च्या स्पीडने पळतात. आता जे पळतात म्हणजे एकमेकाला धडकतात, ह्याला धडकतात, सिलेंडरला धडकतात. मी याला पुढे ढकललो तर त्यांचा फिरण्याचा स्पीड काय झाला रे? वाढणार. का वाढणार? अरे त्यांना पळायला जागा कमी पडली, कमी मिळाली ना, जागा कमी मिळाली तर त्यांचा स्पीड काय वाढेल? समजतंय का? त्याला अजून पुढे आणलं, लय कमी जागा आहे तर त्यांचं पळण्याचं स्पीड वाढणार ना, एकमेकाला धडकत नाही समजत. बघा बलून आहे, बलून हवा भरली, त्याला प्रेस केलं तर तिचं प्रेशर वाढणार का कमी होणार? प्रेशर का वाढणार माहिती का? त्या बलूनच्या आतमध्ये जे काही गॅसचे मॉलिक्युल्स आहेत ना, त्यांचं स्पीड काय होतं? वाढतं. का स्पीड वाढतं माहिती का? त्याला फिरायला जागा जोरात पळतं. जागा कमी मिळाली ना, पाळण्याचं स्पीड काय होणार? वाढणार आहे. तुम्हाला बाहेर सोडलं आणि पळा म्हणलं, निवांत पळणार आहे तुम्ही, कारण जागा लई मोठी स्पेस आहे, आणि तुम्हाला आतमध्ये म्हणले तर पळा, तर तुम्ही सारखे एकमेकाला काय होणार आहे? धडकणार आहे, आणि पळण्याचं स्पीड पण काय असणार आहे? जास्त असणार आहे. बाहेर मोकळे त्याच्यामुळे निवांत पळणार तुम्ही. तिथं पळण्याचं स्पीड, जागा काय आहे? स्पेस कमी झाला ना तर त्यांचं स्पीड काय आहे? आणि स्पीड वाढलं तर इंटरजी, इंटरनल एनर्जी मी दोन पद्धतीने चेंज करू शकतो. इंटरनल एनर्जी मी दोन पद्धतीने चेंज करू शकतो. एक तर बाय हिटिंग, दुसरं बाय डुईंग वर्क. इंटरनल एनर्जी मी दोन पद्धतीने चेंज करू शकतो, एक तर बाय, दुसरं बाय डुईंग वर्क. ओके झालं. पहिल्यांदा मग कशी सांगितलं काय? क्यू पॉझिटिव्ह असायचं, निगेटिव्ह असायचं, आणि सिस्टीम कडे हिट आली क्यू काय? सिस्टीम कडून हिट गेली क्यू काय? निगेटिव्ह. झालं. हिथं इंटरनर्जी काय असतं? पॉझिटिव्ह. चेंज झाली इंटरनर्जी, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह, कारण मी त्याला हिट दिली ना. हिथं इंटरनर्जी काय असणार आहे? पॉझिटिव्हच. ओके डन झालं. इथं दिलंय बरं का, ते हे मागच्या वर्षी दिसतंय का? हे काय आपला सिस्टीम सिलेंडर म्हणायचं. हा काय आपला पिस्टन, याच्यामध्ये गॅस भरला, मी याला हीट दिली तर त्याची एनर्जी काय होणार आहे? वाढणार. का? हीट दिली तर टेम्परेचर वाढणार, आणि टेम्परेचर वाढलं तर एनर्जी पण वाढणार. दुसरं, मी एनर्जी अजून एका पद्धतीने चेंज करू शकतो, बाय डुईंग वर्क. याला मी काय केलं? प्रेस केलं तर याचं व्हॉल्यूम काय झालं? कमी, आणि व्हॉल्यूम कमी झालं तर त्या गॅसच्या मॉलिक्युलचं स्पीड काय होणार? वाढणार. ओके तर लक्ष द्या. तुम्हाला हे आठवतंय काय? Cp मायनस Cv इज इक्वल टू काय आहे? मेयर्स प्रेशर. कसं डिराइव्ह केलं होतं माहितीये का? नसं माहिती. Cp मायनस Cv इज इक्वल टू R. Cp म्हणजे काय होतं चौधरी? प्राइम पेट्रोल. Cp पीबीएस ला काढलाय. हा काय म्हणला? Cp म्हणजे काय होतं सिमरन? काय होतं अरे? झिरो आहे, झिरो. नुसतं आपण पुढे चाललोय आणि मागचं डोंगर तुम्हाला काय येत नाही. मोलार स्पेस, आणि ते सांगितलं पण होतं बरं का, त्याच्यावरती 15-20 मिनिटं लेक्चर दिलं होतं. बटन दोन पद्धतीने शिजू शकतो, एक तर कॉन्स्टंट प्रेशरला आणि कॉन्स्टंट सांगितलं कधी. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे, मोलार स्पेसिफिक कॅपॅसिटी अँड कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मी गॅसला दोन पद्धतीने हीट देऊ शकतो, एक तर कॉन्स्टंट प्रेशरला आणि कॉन्स्टंट
हे सांगताना ना मी तुम्हाला वर्क डनचा एक फॉर्म्युला सांगितला होता बघा, डीडब्ल्यूचा आठवतोय का? पीडीव्ही काय सांगितलं होता, आठवतोय का? लिहिला असेल वर्क डनचा फॉर्म्युला सांगितलं होता काय, पीडीव्ही. आणि तो कसा आला तो आता आपल्याला माहिती. लक्ष द्या, लक्ष द्या. ऋषिकेश मला हे सांगा, वर्कचा फॉर्म्युला सांग. वर्क सांग, काही सांगा पुढे ऐकलं नाही. तुला विचारलं का त्याला कसं काय सांगितलं? वर्क म्हणजे काय असतं, फोर्स इंटू प्रेशरचा फॉर्म्युला सांगा. माहिती असेल तर सांगा, नसेल तर नाही म्हणा, नाही माहिती. प्रेशरचा फॉर्म्युला 12वी सायन्सला, 12वी सायन्सला तुला माहिती असेल का? कारण तुला विचारलंय मी 100 वेळा. कृष्णा सांग रे. प्रेशरचा फॉर्म्युला काय, फोर्स अपॉन एरिया. लक्ष द्या. तर मी काय केलं माहितीये का, मी काय केलं, हा काय टाकला, सिलेंडर. लक्ष द्या, आहे का याच्यात हा काय टाकला, पिस्टन. पिस्टन कसा आहे, मुव्हेबल, मासलेस, फ्रिक्शनलेस. झालं. हे काय तुम्हाला एक्झाम्पल विचारते असं नाही, पण ह्याच्यावरती आपल्याला पुढे बरेचसे हे यूज करायचं आहे चारही प्रोसेस मध्ये. 4 प्रोसेस कोणत्या, आयसोथर्मल, आयसोपोरिक, आयसोबारिक आणि ऍडिमॅटिक. 4 प्रोसेस बघा, लई इम्पॉर्टंट आहे. उद्या कॉलेज आहे का तुमचं, सुट्टी आहे ना, सुट्टी आहे ना, जाते असलं तिकडे जाते, तिकडे असं तर सुट्टी आहे. उद्या 4 प्रोसेस करायला लई इम्पॉर्टंट आहे. लक्ष द्या. हा घ्यायला होतो फिक्स लाईन जो पण शकतो. मॅथ्स घेतलं तर तिकडे नोवेला आणि फिजिक्स घेतलं तर तिथं. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. मेसेज पाठवतो मी ग्रुपवरती, लक्ष द्या. बोलणार आहे आपण. याच्यात आपला आहे काय, सिलेंडर आहे, त्याला पिस्टन आहे, मुव्हेबल, मासलेस, फ्रिक्शनलेस. मी याच्यामध्ये हा टाकला, काय टाकला, काय टाकला, गॅस टाकला, टाकला. आता लिहितो काय बघा, लिहितो काय, कन्सिडर, कन्सिडर, कन्सिडर अ गॅस, कन्सिडर अ गॅस filled with, filled, consider gas filled in cylinder, cylinder, consider gas filled in cylinder, fitted with movable, movable म्हणजे movable म्हणजे आतमधलं प्रेशर वाढलं की ते बाहेर जाणार, बाहेरचं वाढलं की movable, massless, मासलेस म्हणजे त्याचं असं आपण इमॅजिन करतो की कोणताही मास नाही, मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. काइंड ऑफ कन्सिडर गॅस फिल्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ मूवेबल, मासलेस, फ्रिक्शनलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. हा जो पिस्टन आहे मूवेबल आहे, मासलेस आहे, फ्रिक्शनलेस आहे. ठीक आहे. आता बघा हा आतमध्ये थोडंसं काय झालं रे, प्रेशर वाढलं, फोर्स वाढलं, हा पिस्टन काय होणार आहे, मागे येणार आहे. मी काय म्हणतो माहितीये का, ए म्हणजे काय, ए म्हणजे काय माहितीये का, एरिया ऑफ पिस्टन. तो जो काय पिस्टन आहे ना याचा एरिया काय आहे, हा शेप कसा असेल रे, सर्कल, सर्कल. त्याचा एरिया काय आहे, आता मी काय म्हणले,
एरिया ऑफ पिस्टन, ए म्हणजे काय, एरिया ऑफ पिस्टन. तर बघा, लेट dx be the small displacement in the piston, in the outward direction, in the outward direction. मी काय म्हणलं, जवळ कर, तो पिस्टन आता इथं आहे ना, इथून इथं सरक लागतो, इथून इथं आला, इथून इथं आला, मग इथून इथं त्याच्यामध्ये डिस्टन्स किती झालं रे, किती झालं, dx झालं. आता का तो मागे सरकला असेल रे, प्रेशर जास्त झालं. ओके, आता हा पिस्टन इथून येत आला, आतमध्ये मॉलिक्युल्स याच्यावरती काय लावला, फोर्स लावला, म्हणजे त्यांनी काय केलं रे, वर्क केलं. ओके, वर्क केलं, वर्क फोर्स इनटू, आता डिस्प्लेसमेंट छोटं आहे, dx म्हणजे छोटं डिस्प्लेसमेंट, तर वर्क पण काय असणार आहे. मग मी काय घेतो, then work is done. तर वर्क डन काय असणार, dw. काय लिहिणार वर्क डनचा फॉर्म्युला, f इंटू dx. f म्हणजे त्या मॉलिक्युल्सने, आतमधल्या मॉलिक्युल्सने या पिस्टन वरती लावलेला फोर्स. आता बघा, प्रेशर म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया. तर फोर्स म्हणजे काय, फोर्स म्हणजे काय, प्रेशर इंटू, तर मी इथे लिहू का, dw इज इक्वल टू काय लिहितो रे, dw इज इक्वल टू काय ना, प्रेशर इंटू एरिया इंटू, आता लक्ष द्या, मला सांगा हा काय रे, हा एवढा, हा काय रे, एरिया, हा काय आहे ना, आणि हे काय रे, dx. मग एरिया इंटू dx काय, हा काय झाला, एरिया ना, एरिया इंटू dx म्हणजे काय, हे पण आहे ना असंच, हा काय रे, एरिया, आणि हे लेंथ, एरिया इंटू लेंथला काय म्हणणार, काय म्हणणार, हा एरिया आणि ही लेंथ, ह्याला काय म्हणणार, हे जे आहे ना, हा एरिया आणि हे dx, हा जे ना व्हॅल्यू आहे, म्हणजे कोणतं व्हॅल्यू माहिती का, चेंज झालेलं, एवढं व्हॅल्यू, एवढं हा पिस्टन मागे गेल्यामुळे एवढं व्हॅल्यू काय झालं, चेंज. मग ते a इंटू dx ला लिहिणार काय माहिती का, a इंटू dx ला लिहिणार काय, dw इज इक्वल टू a इंटू dx ला लिहिणार काय, dp. जो फॉर्म्युला तुम्हाला सांगितला तो वर्क डनचा, तिकडे सांगितला pdv. ओके, आता लक्ष द्या, हे किती डिस्प्लेसमेंट साठी वर्क डन झालं रे, dx. मी म्हणतो लेट टोटल वर्क डन, फेन व्हॅल्यूम चेंजेस फ्रॉम v1 टू v2. आता मोठं वर्क डन काढायचं, हे किती छोट्यासाठी आलं, मी म्हणलं की पिस्टन आधी इथं होता, आधी व्हॅल्यूम काय होतं v1, आता इथं आला, आता सगळं व्हॅल्यूम काय झालं, मग चेंज झालेलं व्हॅल्यूम काय असणार आहे, v2 मायनस. आपल्याला जर आता टोटल व्हॅल्यूम काढायचं ना, मी याचं इंटिग्रेशन करतो. इंटिग्रेशन वर्ड कधी तुम्ही आयुष्यात ऐकला का, इंटिग्रेशन म्हणजे सम. तुम्ही हे माहिती का, सेकंड चॅप्टर होता आपला, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन सरफेस एनर्जी, हे काढलं होतं, असं त्याला मागे ओढलं होतं, तिथं पण आपण इंटिग्रेशन केलं होतं. मग आता मला जर
टोटल वर्क डन काढायचं असेल ना तर मी ह्याचं काय करणार, इंटिग्रेशन मॅथचा चॅप्टर आहे 2 महिने लागतील शिकायला. मग मला टोटल व्हॅल्यू काढायचं जेव्हा पिस्टन इथून तेवढाच राहिला. आधी व्हॅल्यू काय इथून इथं आला. मी काय करतो याचं काय करणार, टोटल वर्क डन म्हणजे W इज इक्वल टू काय ना इंटिग्रेशन कुणाचं, त्याला लिमिट टाकायचं. इनिशियल व्हॅल्यू काय, फायनल व्हॅल्यू काय. मी टोटल वर्क डन काय ना, टोटल वर्क डन इज इक्वल टू V1 to V2 आणि DW काय PD. ओके. आणि हा फॉर्म्युला आपल्याला पुढे वापरायचा आहे चारही प्रोसेस मध्ये. इथपर्यंत काय झालं समजलं. सगळ्यात पहिल्यांदा आपण थर्मल इक्विलिब्रियम पाहिजे. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे जर दोन बॉडी मध्ये हीट ट्रान्सफर होत नसेल तर मी त्या दोन बॉडी कशा म्हणणार, त्याच्यावरून आपण लॉ पाहिला कोणता, झिरो लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. झिरो लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो, जर दोन बॉडी थर्मल इक्विलिब्रियम आहे तिसऱ्या बॉडी बरोबर तर त्या दोन बॉडी पण काय असणार. सिस्टीम पाहिलं, सिस्टीमचे 3 टाइप्स, क्लोज सिस्टीम, ओपन सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. क्लोज सिस्टीम म्हणजे एक्सचेंज ओनली, ओपन म्हणजे, आयसोलेटेड म्हणजे दोन्ही एक्सचेंज होणार. झालं. त्याच्यानंतर पाहिलं आपण हिट इज द फॉर्म ऑफ, हिटचं सिम्बॉल Q आणि हिट हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे ट्रान्सफर होते. जेव्हा सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये जाणार तेव्हा Q काय करेल, निगेटिव्ह. सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये येणार. ओके. आणि दोन्ही इक्वल असेल तर Q काय असणार आहे. इंटरएनर्जी पाहिली. इंटरएनर्जी सिम्बॉल काय, आणि इंटरएनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मी एखाद्या सिस्टीमची इंटरएनर्जी दोन पद्धतीने चेंज करू शकतो. एक तर हिटिंग अँड बाय डुइंग एक्सप्रेशन ऑफ वर्क डन. वर्क डनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. वर्क डनचा फॉर्म्युला काय, PD. ओके. इथपर्यंत काय प्रॉब्लेम. एक लास्टचा पॉइंट सांगतो छोटासा पण नाही इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो माहितीये का, हा सांगतो काय, जर तुम्ही एखाद्या सिस्टीमला Q हीट दिली तर ती हीट दोन गोष्टीसाठी युटिलाइज होते. एक, टू चेंज द इंटरनल एनर्जी अँड बाय डुइंग वर्क. एवढा सिंपल आहे, लय इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती आपण चार प्रोसेस पाहिजे. जर तुम्ही Q म्हणजे काय, हीट. जर तुम्ही एखाद्या सिस्टीमला Q हीट दिली, एनर्जी दिली तर ती दोन गोष्टीसाठी युटिलाइज होणार. एक तर टू चेंज द आणि बाय डुइंग. मम्मीने तुम्हाला साखर पैसे दिले 50 रुपये, सांगितले की साखर घेऊन 50 रुपये दिले, साखर 32 रुपये, 32 रुपये. तर तुम्ही काय केलं, साखर आणली कितीची, 32 रुपयाची. 32 45 काय असेल तर साखर आणली कितीची, 32 रुपयाची. 32 रुपयाचे तुम्ही काय केलं माहिती का, वर केलं आणि बाकीचे 8 रुपये तुमच्याकडे ठेवलं. म्हणजे तुमची काय वाढली रे, इंटरनल. तुम्हाला माहिती आहे 8 रुपयाची आपण 2 वडा वापरू शकतो. म्हणजे तुमची काय वाढली, इंटरनल. म्हणजे तुम्हाला जे काही 50 रुपये दिले ते तुमची काय झाली, Q. ते तुम्ही दोन गोष्टीसाठी यूज केले. एक तर वर्क करण्यासाठी आणि टू चेंज द 8 रुपये खिशाला देखील तुमचे ते काढून चालणार नसते. लक्ष द्या. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो, जर तुम्ही एखाद्या सिस्टीमला Q हीट दिली तर ती हीट दोन गोष्टीसाठी युटिलाइज होते. एक तर टू चेंज द एनर्जी and by doing हा आपला आहे काय रिंग सिलेंडर, त्याच्यामध्ये काय भरला, गॅस भरला, लिक्विड भरलं, गॅस आहे. खालून तुम्ही त्याला हीट दिली. हा काय करणार माहितीये का,
पहिल्यांदा हीट ऍब्झॉर्ब करतात. हीट ऍब्झॉर्ब केल्यामुळे त्याचं टेम्परेचर काय होणार? वाढणार. टेम्परेचर वाढलं तर काय वाढली? एनर्जी वाढली. वाढली का? तुम्ही क्यू हीट दिली त्याच्यामुळे त्याची एनर्जी त्याचं भागलं. तो काय करणार आहे? या पिस्टनला वरती उचलणार. म्हणजेच काय करणार आहे? दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, इथपर्यंत काय प्रॉब्लेम? आणि जेवढं सांगितलं ना सगळं मला तुमच्या उद्या नोटबुक मध्ये पाहिजे. सगळं मला उद्या नोटबुक मध्ये पाहिजे.